नमस्कार. कोकणी थाट या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. तर आज आहे भोगी. जो न खाई भोगी तो सदा रोगी. म्हणूनच आजच्या कोकणी थाटमध्ये आपण पाहूयात भोगीची भाजीची रेसिपी. चला तर मग पाहूया साहित्य आणि कृती. तर वाटण्यासाठी इथं मी खोबरं घेतलं आहे, भाजलेलं खोबरं आहे, सुकं खोबरं 1 वाटी, 2 मध्यम आकाराचे कांदे भाजून घेतले, त्याच्यामध्ये 1 इंच आलं आणि 7-8 लसूण पाकळ्या, 1 मोठा चमचा तीळ आणि अगदी किंचितचं जिरं, हे सुद्धा सुकं भाजूनच घेतलेलं आहे. कांदा लसूण खाणार नसाल तर कांदा आणि लसूण सोडून बाकी सगळे जिन्नस तुम्ही वापरू शकता वाटण्यासाठी. आता हे बारीक करून घेऊ. आणि आता भाज्यांमध्ये मी वांग, बटाटा, घेवडा, बीन्स, पावटे, मटारचे दाणे, तुरीचे दाणे, जे काही मिळतात सीझनल भाज्या त्या सगळ्या घ्यायच्या आहेत त्याच्यामध्ये. मी आत्ता गाजर आणि घ्यायला विसरले, मी नंतर घातलं आहे गाजर. बोरंसुद्धा वापरू शकता, आंबट गोड जी आहेत ती, पण लहान मुलं असतील तर बोरं वगैरे घालणं टाळा. आता पुढच्या भाजीच्या कृतीसाठी एका कढईमध्ये मी तेल घेतलं आहे. तेल गरम झाल्यावर त्याच्यामध्ये कांदा घालून घेते. जसं सांगितलं तसं कांदा लसूण घालणार नसाल तर या रेसिपीमध्ये कांदा आणि लसूण सोडून बाकी सर्व गोष्टी तुम्ही वापरू शकता. कांदा परतून झाला की याच्यामध्ये मी टॉमॅटो घालून घेतला आहे. टॉमॅटोवरतीच अर्धा छोटा चमचा हळद, लाल तिखट घालून घेते. हे आपल्या आवडीनुसार घालून घ्यायचं आहे. आणि इथे मी कांदा लसूण मसाला वापरला आहे आणि हे सर्व एकजीव करून घ्यायचं आहे. तर नेहमीप्रमाणे मी अगदी टॉमॅटो विरघळेपर्यंत याच्यामध्ये परतत नाही बसली आहे, कारण भाज्या आहेत ज्या आपण शिजवणाऱ्या त्यासुद्धा सुक्याच आपण शिजवून घेणार आहोत, म्हणजे वाफेवरती शिजवून घेणार आहोत, तेव्हा कांदा वगैरे टोमॅटो शिजेल. तर आता इथे आपण ज्या भाज्या धुवून स्वच्छ पाण्यात ठेवल्या होत्या त्यासुद्धा घालून घेते आणि याच्यावरती मीठ घालून घेणार आहे, म्हणजे भाज्यांना पाणी सुटेल. भाज्या सगळ्या कोवळ्या आहेत त्याच्यामुळे त्याला पाणी व्यवस्थित सुटतं आणि त्या पाण्यामध्येच शिजल्या पण जातात. तर एखादं मिनिट ना हाय फ्लेम करून, म्हणजे मोठ्या आचेवरती भाज्या व्यवस्थित परतून घ्यायच्या आहेत, म्हणजे भाज्या लवकर शिजतात आणि व्यवस्थित शिजतात. आता परतून झाल्या की याच्यावर झाकण ठेवून देते आणि पाणी न घालता आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. तर भाजीला पण बऱ्यापैकी पाणी सुटलेलं आहे. 2 ते 3 वाफांमध्ये भाज्या व्यवस्थित शिजतात. इथे बटाटा वगैरे 50% शिजलेला आहे. आपण 80 ते 90% शिजवून घ्यायचं आहे. तर आता अजून एक मी वाफ काढून घेणार आहे. जर अशा प्रकारचं झाकण नसेल तर खोलगट झाकण ठेवून त्यावर पाणी थोडंसं ठेवायचं. आता जे आपण वाटण केलं होतं ते वाटण मी घालून घेते. तर हे जे वाटण आहे ते आपल्या अंदाजानुसार घालून घ्यायचे. आपल्याला भाजी किती पातळ किंवा घट्ट हवे याच्या अंदाजानुसार मी 2 चमचे वाटण घालून घेतलं आहे आणि व्यवस्थित हे परतून घेते. आता उरलेले जे 20 किंवा 30% भाजी शिजायची जी राहिलेली आहे ती या वाटणाबरोबर व्यवस्थित शिजली जाईल. इथे मी अर्धा ग्लास पाणी घेतलं आहे, गरम करून घेतलं आहे. गरम पाण्यामध्ये भाज्या लवकर शिजतात. आणि अर्धा छोटा चमचा गरम मसाला घालून घेते, कारण वाटणामध्ये मी गरम मसाला वगैरे वेगळा टाकलेला नाही आहे. तर त्यामुळे गरम मसाला, आणि या ठिकाणी चिंच गूळ तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकता. आता झाकण ठेवून एखादी दणदणीत वाफ व्यवस्थित काढून घ्यायची याला, म्हणजे आपल्या भाज्या ज्या शिजायच्या राहिलेल्या आहेत त्यासुद्धा व्यवस्थित शिजतील. तर या भाजीला अप्रतिम वास येतो. तिळामुळे ना चव पण छान लागते. आणि फक्त सुरुवातीला तेल जरा बेताने घालायचं, कारण तीळ वगैरे परतले गेल्यामुळे ना याला तेल पण जास्त सुटतं. आता भाजी आपली तयार आहे. हिरवीगार कोथिंबीर भुरभरून घ्यायची आणि थोडेसे वरनं मी तीळसुद्धा भाजलेले घालून घेतलेले आहेत. बाजरीच्या भाकरीबरोबर भाजी अतिशय अप्रतिम लागते आणि आजच्या दिवशी खावी असाच नियम आहे. त्याच्यामुळे अशा प्रकारे भोगीची भाजी तुम्ही कधी ट्राय केली नसेल तर नक्की करून बघा. रेसिपी आवडली असेल, व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या कोकणी थाट या यूट्यूब चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.